आमच्या दोघींचं झालं मोठा एवढा पोपट ना, म्हणजे काय, गौरी आगमन असतं नाही त्या दिवशी आमच्याकडे दही धपाटे आणि भोपळीची भाजी आणि भाकरी ह्याचा नैवेद्य असतो. आता आम्ही काय विचार केला, पहिल्यांदा गौरी आणायच्या रानात ना आणि मग त्या करायला येईल जेवण. पण मला काय माहित की वाडीतल्या बायका पोरी एकदम पहिल्यांदा जेवण करून येतात, कारण का 1-1.5 तास आम्ही फाट्यावरती रस्त्यावरती आहे ना झिम्मा फुगडी आणि गाणी बिणी सगळं काय खेळणार होतो हे मला माहीतच नाही आणि कोणी सांगितलंच नाही. आणि आम्ही आपलं निवांत गेलो ना, झाली अशी गडबड. आता भाऊजचा हात मोठा आहे, म्हटलं तूच बाबा थाप एकदम पटापट पटापट धपाटी. मी केलं दोन्हीकडे 2 गॅस चालू, एकीकडे उसळ टाकली, एकीकडे भोपळीची भाजी भाकरी सगळंच एकदम फटाफट. एवढं फास्ट जेवण आम्ही कधीच आयुष्यात आवरलं नाही. 1-1.5 तासात धपाटे होऊ शकतात का ते आम्ही दोघींनी करून दाखवले, कारण का आम्हाला जायचं होतं झिम्मा फुगडी खेळायला. आता आजचा व्हिडिओ झिम्मा फुगडीचा काय मी जास्त केलेला नाही, कारण का आम्ही लय खेळो. आमचं रोजचं गणपती होते ना ते ठरलेलं दिवस होतं. रोज संध्याकाळी 10 वाजता जायचं, डायरेक्ट 1 वाजता घरी यायचं.